नमस्कार. अक्षय क्रिएशन तर्फे मी सुधीर जोगळेकर. आमच्या गणपतीचं हे 59वं वर्ष. आम्ही सगळे विधी यथासांगपणे पूर्ण पाडतोच, पण पहिल्या दिवशी रात्री जी पत्त्यांची मैफल जमते किंवा काही कलाविष्कार सादर केले जातात, म्हणजे आमच्या घरातल्या, पण आमचे घरातले म्हणजे काही साधे लोक समजू नका. पारधी अमेरिका, दुबई, खुद्द मुंबई इथून सगळे लोक येतात गणपतीच्या उत्सवाला. 1.5 दिवसाचा असला तरी तर सादर करतोय आम्ही. त्यांची काही झलक कशी आवडते जरूर कळवा. धन्यवाद. थोडस वेगळ्या प्रकारे वागून बघूया का? नक्कीच बरं वाटेल. आजमावून बघूया का? माझं कसं होईल? त्याच त्या उद्याच्या चिंता. असं व्हायला नको होतं. मनी बोचते तीच ती खंत. मी आजचा दिवस मस्त जगणार असा स्टँड घेऊन बघूया का? थोडस वेगळ्या प्रकारे वागून बघूया का? नक्कीच बरं वाटेल. आजमावून बघूया का? ध्येयाच्या पाठीमागे सतत आपली धावाधाव, व्याप आणि त्रास वाढवूनच घेतला आपण. काय चूक काय बरोबर, खरं खोटं करण्याच्या नादात संघर्ष वाढतो, मन दुखावतात. होतं की नाही असं सांगा मला. फक्त एका दिवसासाठी सर्व व्याप सोडून बघूया का? थोडस वेगळ्या प्रकारे वागून बघूया का? नक्कीच बरं वाटेल. आजमावून बघूया का? जेव्हा फारसं काही नुकसान होणार नसेल ना, त्यावेळी इतरांची चुकीची कल्पना सुद्धा नीट समजून घ्या. काय मस्त आयडिया आहे असं मनापासून, म्हणजे असं की मनाला आधी पटवायचं आणि मग खोटं खोटं नव्हे. इतरांची चुकीची कल्पना ही काय मस्त आयडिया आहे असं म्हणून बघूया का? थोडस वेगळ्या प्रकारे वागून बघूया का? नक्कीच बरं वाटेल. आजमावून बघूया. माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा बसतो. दडलेल्या आणि दडवलेल्या आठवणींचा तो एक खजिना असतो. आठवणींचा खेळ खेळता खेळता आशेच्या हिंदोऱ्यावर झुलत असतो. अल्लड अवखळ झरा बनून मोकाट वाटेने धावत असतो. स्वप्नामध्ये बुडता बुडता किनारा शोधत फिरत असतो. दडलेल्या दुःखाचं सांत्वन करत नात्यांच्या प्रवासाचा साक्षीदार असतो. मागल्या पानाचा हट्ट सोडत स्वल्पविराम देत चालत असतो. सुख आणि दुःखाच्या सोहळ्यामध्ये आनंद घन बनून मनावर बरसत असतो. तो मनाचा कोसा. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी. सच है दुनिया वालों के हम है अनाड़ी. दुनिया ने कितना समझाया, कौन है अपना कौन पराया. दुनिया ने कितना समझाया, कौन है अपना कौन पराया. फिर भी दिल की चोट छुपा कर हमने आपका दिल बहलाया. खुद ही मर मिटने की ये जिद है हमारी. खुद ही मर मिटने की ये जिद है हमारी. सच है दुनिया वालों के हम है अनाड़ी. बद्दल सकाळी बोलले मी, आणि त्याच्यात मी असं म्हटलं की फॅमिली हा पार्ट काल राहिला थोडा आणि संध्याकाळी वाचेल. कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे असं मला फर्मली वाटतं. या फॅमिलीचा जो सपोर्ट आहे, आणि मी बऱ्याच बाकीच्या पण फॅमिलीज बघते, आपली जे काय एकमेकांना सपोर्ट आणि वर खेचायचं टेंडन्सी आहे
that is what brings us all up together. So acknowledgements मध्ये मी gratitude at 50s. Writing is a solitary pursuit. एकटं आपण लिहित असतो. Yet it takes a village for it to grow from seed to fruits. My parents' love of the written word and determination to offer me a glimpse into a new world with meager finances. For this I'm grateful. My extended family and its love of words. Fellow travelers in wordsmithing. म्हणजे जसं ठाकठोक करून सोनार जसं बनवतो तसं आपण वर्डस्मिथिंग करतो. शीघ्र कवयित्रीस प्रभा मावशी, विनोद अत्या inspired. As did my uncles, cousins, in-laws with their outpourings of creativity. For this I'm grateful. त्यानंतर मी टीचर्स बद्दल वगैरे लिहिलंय आणि मग hibernating words sprouted forth. My English teachers, Mrs. Lalita, Mallika and Jani, fueled my passion, gave selfless support. Professor Skoilo, Shenoy Shirodkar, this is where literature came to life. For this I'm grateful. A career away from literary and filmic imagination, yet blessed with colleagues who thrived on reading and book clubs in each port wherever we lived. Fellow word lovers showing that you can take the girl out of lit class but not the lit out of the girl. For this I'm grateful. Great. Hibernating words sprouted forth, sporadic at first, then with intensity and mirth. The timing was uncanny and perfect, giving birth. Indra and Aman opened new worlds of seeing, feeling, expressing. And for the many times when Subodh is my reader and viewer in crime, for my family that shares the passion for reading, creating, for them being my fiercest supporters and critics, for this I'm grateful. Yes. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला. हां, तर मंडळी, कसे काय वाटले आमचे कार्यक्रम? छोट्याशा असल्या कविता तरी त्या मस्त होत्या की नाही? तर लाईक करायला विसरू नका कार्यक्रमाला. पुन्हा भेटूच पुढच्या वर्षी आणि दरवर्षी.